शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत। माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली 2 वर्षांची शिक्षा, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी ठोकली शिक्षा। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा। 1995 ते 97 काळात सरकारच्या मुख्यमंत्री 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचे कोकाटेंवर होता आरोप। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी। राजकीय केस गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झाली। त्यावेळेस दिगोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिगोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। निर्माण न्यायालयाने त्याचा निकाल सोडवलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे, आपण वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला। धनंजय मुंडे असतील आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री आपण आज उपलब्ध झालेलं नाही। हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहिती नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंच्या माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार। न्यूज टुडे साठी विशेष प्रतिनिधी नाशिक।